जागते रहो। राहुल एका सायबर फ्रॉडचा बळी ठरलाय। सायबर गुन्हेगारांनी त्याला 50,000 रुपयांना फसवलं। राहुलने लगेच सायबर पोलिसांकडे तक्रार केली, तसेच बँकेशी संपर्क करून फसवणुकीची माहिती दिली। मात्र बँकेने या प्रकरणातून आपले हात झटकले आणि सर्व दोष राहुलवरच टाकून दिला। राहुलने अनेकदा या प्रकरणाचा बँकेसोबत पाठपुरावा केला, मात्र बँकेने त्याच्या कोणत्याच तक्रारीची दखल घेतली नाही। अखेर राहुलने बँकेच्या विरोधात लोकपाल म्हणजेच ओम्बड्समनकडे तक्रार दाखल केली। राहुलप्रमाणे बँकेचे इतर ग्राहकही बँकेच्या विरोधात लोकपालकडे तक्रार दाखल करू शकतात। ही तक्रार बँकेच्या खराब सेवेबद्दल असू शकते, तसेच कर्ज परतफेडीसाठी वसुली एजंटने दिलेल्या त्रासाबद्दल देखील असू शकते। पण ग्राहकांकडून बँकिंग ओम्बड्समनकडे होणाऱ्या तक्रारींच्या संख्येत दिवसेंदिवस एवढी वाढ का होतीये आणि आपल्याला कधी अशी तक्रार करायची असेल तर त्याची प्रोसेस काय असेल ते आता जाणून घेऊया। बँकेकडे तुम्ही एखादी समस्या घेऊन गेल्यावर त्यांनी तुम्हाला योग्य मार्गदर्शन नाही केलं तर तुम्ही सुरुवातीला बँकेच्या कस्टमर केअर नंबरला फोन करून तक्रार दाखल करा। तरीही तक्रारीचं निवारण झालं नाही तर बँकेत जाऊन ग्राहक अधिकाऱ्याकडे तक्रार करा। प्रत्येक बँकेकडे तक्रारीचं निवारण करण्यासाठी एक अधिकारी नियुक्त केलेला असतो। त्याच्याकडून 1 महिन्याच्या आत तक्रारीचं निवारण नाही झालं तर तुम्ही बँकेच्या लोकपाल म्हणजेच ओम्बड्समनकडे तक्रार दाखल करू शकता। बँकेच्या लोकपालकडे तुम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल करू शकता। ऑफलाईन म्हणजेच लिखित स्वरूपात अर्ज देऊन तक्रार दाखल करता येईल, तर ऑनलाईन तक्रारीसाठी cms.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन तक्रार दाखल करावी लागेल। 2023 मध्ये एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या 2 त्रैमासिकात लोन, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग तसेच क्रेडिट आणि डेबिट कार्डशी संबंधित सुमारे 60% तक्रारी बँकेच्या लोकपालला प्राप्त झाल्या आहेत, अशी माहिती RBIच्या एका अहवालातून मिळाली आहे। यामध्ये कर्ज आणि फ्रॉडशी संबंधित तक्रारींचं सर्वाधिक प्रमाण आहे। बँकांनी वसुली एजंटची सुविधा घेताना नियमांचं पालन करावं अशा स्पष्ट मार्गदर्शक सूचना रिझर्व्ह बँकेने जारी केल्या आहेत। वसुली अधिकारी कर्जदाराला त्रास देऊ शकत नाही असंही RBIने स्पष्ट केलंय। एप्रिल ते जून या त्रैमासिकात वसुली अधिकाऱ्यांशी संबंधित तक्रारींचं प्रमाण हे तब्बल 24% होतं। म्हणजेच या काळात अशा प्रकारच्या जवळपास 16,000 तक्रारी दाखल झाल्यात। तर जुलै ते सप्टेंबर दरम्यान सुमारे 23% म्हणजे 17,000 तक्रारी बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांच्या विरोधात बँकिंग लोकपालकडे प्राप्त झाल्या। 2023 मध्ये पहिल्या 2 त्रैमासिकात मोबाईल आणि नेट बँकिंग संदर्भात दाखल झालेल्या तक्रारींचं प्रमाण सुमारे 18 आणि 16% आहे, तर क्रेडिट कार्डशी संबंधित तक्रारींचं प्रमाण सुमारे 14 आणि 13% आहे। 2023 मध्ये पहिल्या 6 महिन्यात बँकिंग लोकपालकडे एकूण 1,44,000 तक्रारी दाखल झाल्यात। बँकेच्या कारभारात सुधारणा करण्याची आणि नियम कडक करण्याची किती गरज आहे हे या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे।